चला बनवायची आपल्याला मस्त थोडी युनिक भाजी आपली एकदम वेगळ्या पद्धतीची. तुम्ही पहिल्यांदाच बघाल ही भाजी. आणि सुरुवातीला बघा मी कांद्याची पात घेतलेली, मस्त कवळी कांद्याची पात आहे आणि तिला मस्त बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला. आणि बघा आपली कांद्याची पात एकदम बारीक कापून झालेली आहे. आणि मी तुरीची डाळ असते 1 वाटी घेतलेली आणि ती भिजत टाकली होती. तिला 15-20 मिनटं मी भिजवली तुरीची डाळ आणि छान भिजल्या गेलेली आहे. इकडे आपल्याला कांद्याची पात पण धुवून घेतलेली स्वच्छ आणि ती पाण्यातून आपल्याला एकदम त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे दाबून. एकदम पाणी काहीच राहता कामा नये त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा कांद्याच्या पातीचं पाणी. आता कांद्याची पात सगळी आपली एका बाउलमध्ये काढून घेतलेली आपण. आणि बघा डाळ पण मस्त आपली तुरीची डाळ आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे. ती कोरडीत दळून घ्यायची आपल्याला मिक्सरमधून आबडधोबड. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही, मिडियम साईज ठेवायची आपल्याला डाळीची जास्त. आणि त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण घेतलेलं आहे 4-5 आणि जिरं टाकलेलं आहे आणि मीठ टाकायचे त्याच्यामध्ये आणि दळून घ्यायची आपल्याला. बघा अशा प्रकारे दळून झालेली आपली तुरीची डाळ. खूप टेस्टी भाजी तयार होते कांद्याच्या पातीबरोबर. त्याच्यामध्ये ही टाकून बघा कांद्याची पात आणि तुरीची डाळ, एकदम मस्त भाजी तयार होणार आहे आपली कांद्याची पात आणि तुरीची डाळ टाकून. एकदम चविष्ट, न खाणारे पण खातील अशी ही भाजी आपली. आणि थंडी दिवस म्हटल्यानंतर अशा प्रकारची भाजी झालीच पाहिजे. कांद्याची पात म्हटल्यानंतर सहसा तर जास्त कुणाला आवडत नाही, पण अशा प्रकारे तुम्ही करून बघा, नक्की आवडेल सगळ्यांना. आणि आता टोमॅटो घेतलेले मी 2, त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आणि बघा आता आपली एका बाउलमध्ये मी 1 वाटी आपण चिरलेली कांद्याची पात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे मिक्सरमधून काढलेली तुरीची डाळ टाकायची आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी छोटी वाटी बेसन टाकलेले आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची, जिरे पावडर, धणे पावडर, मीठ टाकायचे चवीनुसार. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही त्याच्यामध्ये. आणि हाताने बघा असे छोटे छोटे आपल्याला आकार द्यायचा आहे. आपण मुटकुळे पण बनवू शकतो छोटे, किंवा कोफ्ते पण बनवू शकतो. आणि बघा असे सगळे करून घ्यायचे आपल्याला एकसारखे. खूप छान भाजी तयार होते. आणि बघा आता सगळे तयार झालेले आपले. आपण मुटकुळेच म्हणूया छोटे छोटे मस्त. आणि आता कढई ठेवलेली आहे. तेल टाकून घ्यायचं आपल्याला कढईमध्ये. तेल तापलं तर मग आपल्याला 1 चमचा राई टाकायची, 1 चमचा जिरं टाकायचं आहे, थोडासा हिंग टाकायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये. कांदा चांगला होऊ द्यायचा आहे तेलामध्ये. आणि आता टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. ते पण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपल्याला.
त्याच्यामध्ये पण आपल्याला हळद टाकायची आहे. त्याच्यामध्ये पण मसाले टाकून घ्यायचे आपल्याला. धणे, जिरे पावडर, लाल तिखट, गरम मसाला हे सगळं टाकून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून छान परतून घ्यायचा आहे मसाला. आणि बघा आता आपण काय करणार आहोत, याच्यावर जाळी ठेवायची आपल्याला. याच्यात थोडंसं पाणी टाकून मसाला मस्त होऊ द्यायचा आहे. त्याच्यावर जाळी ठेवून आपल्याला मुटकुळे ठेवायचे आणि ते मस्त वाफून घ्यायचे. आणि मसाला पण इकडे आपला तयार होईल खाली कढईमध्ये आणि मुटकुळे पण आपले छान वाफून होतील. अशी जाळी ठेवलेली आहे मी. आणि एक एक सगळे मुटकुळे आपल्याला त्याच्यावर ठेवून घ्यायचे मस्त. मी तर मुटकुळे म्हणते, पण तुम्ही काय नाव द्याल ते नक्की सांगा. तुम्ही वडी पण म्हणू शकता. आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि होऊ द्यायचं आपल्याला 4-5 मिनटं कमी गॅसवर. आणि बघा मस्त झालेले आपले सगळे. आता एका ताटात काढून घ्यायचं आहे. मसाला पण मस्त झालेला आहे बघा. त्याच्यात गरम पाणी टाकायचं आपल्याला. मस्त पातळ रस्सा करायचा आहे, कारण आपल्याला त्या मुटकुळे टाकायचे त्याच्यामध्ये. आणि गरम पाणी टाकून झालेले आहे. आता आपल्याला मस्त शिजलेले बघा. आणि आता ते टाकून घ्यायचे आपल्याला मुटकुळे. तुम्ही म्हणाल मुटकुळे म्हटल्यानंतर बाजरीच्या पिठाचे मुटकुळे असतात, मेथीचे, पण मी नाव दिलेले मुटकुळे. आपण कोफ्ते पण म्हणू शकतो. आणि हे सगळे टाकून घ्यायचं आपल्याला आणि छान उकळी येऊ द्यायची भाजीला मस्त. मस्त रंग आलेला भाजीला. काश्मीरी लाल मिरची पण टाकलेली होती आणि छान उकळी आलेली आहे. आणि मस्त तयार झालेली आहे आपली कांद्याच्या पातीची भाजी मस्त. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. खाण्यासाठी तयार आहे आपली भाजी.